नमस्कार, शिवण क्लास शिका मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅक्सीची कटिंग आणि शिलाई दोन्ही पाहणार आहोत। या अगोदर आपण हा व्हिडिओ अपलोड केला आहे, पण भाग 1 आणि भाग 2 असं त्यामध्ये दाखवलेलं आहे, पण दोन्ही भाग आपण या एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत। नक्की पहा। आता तुम्ही म्हणाल की लॉकडाऊनमध्ये मॅक्सी कटिंग करण्यासाठी कपडा कुठून आणायचा, तर तुमच्या घरामध्ये ज्या जुन्या साड्या असतील त्यावरती तुम्ही ट्राय करू शकता। मॅक्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण हा कपडा प्लेन करून घेऊयात। त्यानंतर आपण पूर्ण उंची घेणार आहोत 50 इंच। 50 इंचवर आपण इथे मार्क करूयात। पूर्ण उंची घेतल्यानंतर आपल्याला रुंदी घ्यायची आहे। मी रुंदी इथे 32 इंच घेत आहे, माझा तेवढा कपडाच आहे। आता हा कपडा आपण उलट्या बाजूने करणार आहोत, जेणेकरून समोरच्या बाजूने आपल्याला खडूचे मार्क दिसणार नाहीत। हा कपडा आम्ही पूर्ण उलटा करून घेतलेला आहे। अर्धी घडी करून घेणार आहोत आपण इथे। पुन्हा एकदा आपण पूर्ण इंची पाहूयात। बरोबर 50 इंचवर आपल्याला इथे मार्क करायचा आहे। एवढा कपडा आपला उरतो तेवढा आपण कट करून घेऊयात कपडा। तो कपडा आपल्याला दुसरा काही शिवण्यामध्ये कामी येईल। अशा प्रकारे एवढा कपडा आपण उरलेला कट करून घेतलेला आहे। आपला हा कपडा दोन्ही साइडने बरोबर असला पाहिजे। माझा इथे थोडा लहान मोठा आहे, थोडासा डिफरन्स आहे, त्यामुळे मी पूर्ण उंची आणि रुंदी पुन्हा एकदा तपासून पाहणार आहे। इथे पूर्ण उंची आपण 50 इंच बघूयात, बरोबर आहे का? बरोबर आहे। थोडंसं इथे जास्त उरतो। आपण पहिलेच एक्स्ट्रा घेतलेला आहे कपडा शिवण्यासाठी, त्यामुळे हा व्यतिरिक्त कपडा आपण कापून घेऊयात। हा कपडा कापल्यानंतर आपण रुंदी सुद्धा पाहून घेऊयात। आपली रुंदी 32 इंच आहे, त्यामुळे हा आपण फोल्ड करून घेतलेला आहे, तर आपली 16 इंच बरोबर आहे। आता आपण बॉडी उंची घेणार आहोत 12 इंच। छातीचा चौथा भाग प्लस 3 इंच। इथे 12 इंचवर आपण मार्क करून घेणार आहोत। आता आपण गळ्याचं माप घेणार आहोत। गळ्याचं माप मी इथे 2.5 इंच घेतलेलं आहे। 2.5 इंचवर मार्क करते मी इथे। आता शोल्डरचं 6.5 इंच मी इथे माप घेतलेलं आहे। 6.5 वर आपण मार्क करून घेऊयात। आर्म होल मी इथे 7 इंच घेतलेला आहे। तसेच छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच असे आपण इथे जोडून घेऊयात। आता इथे छातीचा चौथा भाग प्लस 3 इंच अशी रेषा ओढून घेणार आहे। तसेच खाली आपली बॉडी उंची आहे 12 इंच, तेवढीच आपण वरती घेऊन तिथे सुद्धा रेषा ओढून बॉक्स तयार करणार आहोत। आता इथे आपण रेषा जोडून बॉक्स तयार करून घेणार आहोत। पाठच्या गळ्यासाठी 4 इंच घेतलेला आहे मी। 4 इंचवर रेषा जोडून आपल्याला हवी ती शेप आपण इथे देऊ शकतो। मी गोलाकार शेप देणार आहे। शोल्डर उतार इथे अर्धा इंच घेऊन तिथे मार्किंग करून ते जोडून घेतलेला आहे।
इथे गळ्याला मी गोलाकार शेप देत आहे. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. तसंच आपल्याला आर्म होलला पण शेप द्यायचा आहे. ही रेषा आपल्याला सरळ खालपर्यंत जोडून घ्यायची आहे. हे झालं आपल्या मागच्या भागाची मेजरमेंट. आता आपण हे सर्व कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात कटिंग झालेली आहे. आता मॅक्सीच्या मागच्या भागाची कटिंग झालेली आहे. आपण आता पुढच्या भागाची कटिंग करून घेऊया दुसऱ्या कपड्यावर. आता आपण मॅक्सीच्या पुढच्या भागाची कटिंगसाठी दुसरा कपडा घेतलेला आहे. हा कपडा अगोदरच्या कपड्यापेक्षा मोठा आहे. पुढील भागात आपल्याला घेर काढायचा आहे म्हणून हा कपडा मी थोडा मोठा घेतलेला आहे. हा कपडा मी उलटा करून फोल्ड करून घेतलेला आहे. मागच्या कपड्यामध्ये मी बंद बाजू माझ्याकडून करून घेतलेली होती. या भागात बंद बाजू समोरून ठेवलेली आहे. आता इथे मी पुढील घेरसाठी 4 इंच कपडा सोडलेला आहे. मागच्या भागाची आपण जी कटिंग केली होती ती या कपड्यावर ठेवून सेम तशीच मार्किंग या कपड्यावर आपण करून घेणार आहोत. व्यवस्थित हा कपडा आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे. इथे 4 इंच मी पुढील घेरसाठी ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे. आता हा कपडा आपण बाजूला ठेवून घेऊयात. अकरा इंचवर मी इथे मार्किंग करून घेत आहे. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेप द्यायचा आहे. ही मागच्या गळ्याची मार्किंग केली आहे आपण. आता आपल्याला पुढच्या गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 5 ते 6 इंचपर्यंत मार्किंग करून घेणार आहे. 5 इंच घेतलेली आहे मी. इथे शेप देऊयात. आता आपण एवढी कटिंग करून घेऊयात. अशा प्रकारे पुढच्या गळ्याची कटिंग आपली झालेली आहे.
मागचा भाग ठेवून आपण जशी मार्किंग केली होती त्यावर आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे मी आपली कटिंग करून झालेली आहे. आता हे सर्व आपण जोडून बघूयात व्यवस्थित कटिंग झाली आहे की नाही. 4 इंच मी एक्स्ट्रा सोडलेला होता तो या प्लेटसाठी. तुम्ही पाहू शकतात पुढील भागाची आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे. आता मी कपडा घेतलेला आहे ज्याची लांबी 36 इंच आणि रुंदी आहे 7 इंच. बाही कटिंगसाठी मी इथे 4 घड्या करून घेतलेल्या आहेत. आता इथे 1.5 इंचवर आपण मार्क करून घेऊयात. एवढा कपडा आपला शिलाईमध्ये जाईल आणि इथे 5.5 वर. इथे मी 9 इंच घेतलेला आहे. आता इथे 3 इंचवर मार्क करून घेऊयात. 1 इंचवर आपण उभी मार्किंग करायची आहे. बाही घेर मी इथे 6 इंच घेतलेला आहे. 1.5 इंच आपला शिलाईसाठी जाईल. सर्व इथे जोडून घेऊन कट करून घेऊयात. अशा प्रकारे आपली इथे बाही कटिंग झालेली आहे. आता आपण शोल्डर आणि बाही जोडून बघूयात बरोबर आहे की नाही. आता आपल्याला बटनपट्टी आणि काचपट्टी बनवायची आहे. त्यासाठी मॅक्सीच्या पुढील भागाचा इथे माप पाहणार आहोत. माझं 7 इंच आहे. तर आपल्याला असे एक 7 इंच आणि दुसरी 10 इंचची पट्टी बनवायची आहे ज्याची रुंदी असणार आहे 2.5 इंच. इथे आपण 7 इंचवर मार्क करून घेऊयात. इथून 2.5 इंचवर करून घेऊयात. आता हे सर्व दोन्ही साईडने जोडून घेऊन हे कट करून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला बटनपट्टी आणि काचपट्टी कटिंग करून घ्यायची आहे. आपण इथे एकदा जोडून बघूयात माप बरोबर आलेला आहे की नाही. बघा परफेक्ट आहे. मी या मॅक्सीला खिसा सुद्धा लावणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खिसाचे माप सुद्धा दाखवणार आहे. तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही खिसा नाही लावला तरी चालेल. माझा लहान मुलगा आहे त्याच्यासाठी मी खाऊ, रुमाल किंवा मोबाईल ठेवण्यासाठी हा खिसा शिवत आहे. खिशासाठी इथे आपण लांबी आणि रुंदी दोन्ही 5.5 इंच घेणार आहोत.
आपण इथे हे मेजरमेंट करून घेतलेलं आहे। दोन्ही रेषा आपण जोडून घेऊन याचे आता कटिंग करायची आहे। मी खिशाला इथे हाफ सर्कल असा शेप देणार आहे। त्यासाठी अर्धा इंचवर तुम्ही कटिंग करून घ्यायची आहे। मी इथे खिशाला चेन लावणार आहे, जेणेकरून खिशातलं काही सामान खाली पडू नये। इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप खिशाला चेन लावून घ्यायची आहे। मी आता 3 इंची पट्टी कापून घेतलेली आहे। ही पट्टी आपल्याला चेनच्या वरच्या भागाला लावायची आहे। त्यासाठी ही पट्टी अगोदर उलटी करून शिवून घ्यायची आहे। शिवून झाल्यानंतर ही पट्टी परत आपल्याला सरळ करून चेनच्या वरच्या भागाला लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण चेनला पट्टी लावून घेतलेली आहे। आता मी इथे पुढच्या भागाची सर्व शिलाई करून घेणार आहे। त्या अगोदर हा आपला पुढचा घेर आहे, तिथे आपण 2 इंच कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला मध्यभाग कळेल आणि प्लेट्स पाडण्यासाठी आपल्याला सोपं जाईल। हा कपडा आता मी खोलून घेत आहे। हे पहा, आपण इथे 2 इंच कट करून घेतलेला होता। आता आपल्याला बॉडीचा पुढचा भाग या कपड्यावर व्यवस्थित ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। हा मी एक भाग घेतलेला आहे। हा भाग आपल्याला व्यवस्थित जोडून मगच शिलाई करायची आहे।
शिलाई करताना मध्ये आल्यानंतर आपल्याला 1-1 इंचाच्या चुन्या पाडून घेऊन त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. एक 1 इंचवर प्लेट्स घेत असताना लक्षात ठेवा, दोन्ही साईडचे प्लेट्स एकाच दिशेने न जाता दोन्ही अपोजिट साईडने जायचं आहे. आपले प्लेट्स रेडी आहेत बघा. अशाच प्लेट्स आपण दुसऱ्या बाजूने पण करून घेणार आहोत. हा दुसरा भाग जोडून सुद्धा आपल्याला त्याच्या पण प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले दोन्ही साईडचे भाग आपण जोडून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या प्लेट्स अपोजिट साईडने आल्या पाहिजेत. आता आपण इथे काचपट्टी आणि बटन पट्टी जोडून घेणार आहोत. बटन पट्टीसाठी आपल्याला इथे 10 इंची पट्टी कापून घ्यायची आहे आणि 2.5 इंची रुंदी ठेवायची आहे. अशी आपल्याला बटन पट्टी कापून घ्यायची आहे.
आता आपण काचपट्टी आणि बटनपट्टी दोन्ही जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे दोन्ही साइडने फोल्ड करून काचपट्टी आपण जोडून घेणार आहोत। काचपट्टीप्रमाणेच आपल्याला बटनपट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे। बटनपट्टी काचपट्टीपेक्षा मोठी आहे, 10 इंचाची आहे। बटनपट्टी कशी लावायची हे तुम्ही नीट पहा। बटनपट्टीची शिलाई करत असताना काचपट्टीपर्यंत जेव्हा आपली बटनपट्टीची शिलाई येईल तेव्हा काचपट्टीवर बटनपट्टी ठेवून दोन्ही एकत्र जोडून शिलाई करायची आहे, जेणेकरून गॅप दिसणार नाही बटन लावल्यानंतर। आणि जी उरलेली आपली पट्टी आहे तिथे तुम्ही बॉक्स किंवा स्क्वेअर बनवून शिलाई मारून घ्या। शिलाई करताना लक्षात ठेवा, शिलाईच्या सुरुवातीला आणि शेवटी रिवर्स घेर घ्यायचा आहे। जर तुम्ही साधी शिलाई घेतली तर शिलाई निघू शकते आणि रिवर्स घेर घेतला तर तुमची शिलाई मजबूत राहील। हे पहा, अशा प्रकारे आपली काच बटन पट्टी तयार झालेली आहे। आता इथे मी खिसा जोडून घेणार आहे। 20 इंचावर खाली आपल्या जो खिशाचा मेजरमेंट घेतलेलं होतं आपण, तेच इथे आपण मार्क करून त्यावर व्यवस्थित खिसा ठेवून आपण तिथे खिसा जोडून घेऊयात। आता आपण मॅक्सीला हात जोडून घेणार आहोत।
हे मॅक्सीचे हात आपण कटिंग करून घेतलेले होते. इथे आपण 1 इंच दुमडून शिलाई मारून घेणार आहोत. दोन्ही हाताला इथे आपण 1 इंच दुमडून शिलाई मारून घेऊयात. आता आपण हे दोन्ही हात एकमेकांवर ठेवून पाहूयात दोन्हीची मेजरमेंट आणि कटिंग बरोबर झालेली आहे की नाही. आता हे दोन्ही एकत्र करून फोल्ड करून अर्धा इंचवर शेप देऊन कटिंग करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला हाताचा पुढचा आणि मागचा भाग कळून येईल. आता आपण मॅक्सीचा पुढचा आणि मागचा भाग दोन्ही जोडून घेऊयात. बरोबर दोन्ही भाग एकावर एक ठेवून आपल्याला उलट्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपण दोन्ही खांदे बघा जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला गळ्याची पाइपिंग करायची आहे. इथे क्रॉस पट्टी घेतलेली आहेत मी. ह्या दोन्ही पट्टी जोडून आपण इथे गळ्याला लावून घेणार आहोत. क्रॉस पट्टी आपल्याला अशा प्रकारे जोडून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व क्रॉस पट्टी एकत्र जोडून घेतलेल्या आहेत. आता या क्रॉस पट्टी आपल्याला गळ्याला लावून पाइपिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे गळ्याला क्रॉस पट्टी लावून आपण शिलाई मारून घेऊयात. हे पहा आपण पाइपिंग करून घेतलेली आहे.
आता आपण हात जोडून घेऊयात. हात जोडत असताना आपण जो अर्धा इंच शेप देऊन कट करून घेतलेला होता तो भाग समोरच्या बाजूने आला पाहिजे. अशा प्रकारे हात जोडायचा आहे आपल्याला. ह्या प्रकारे आपण दोन्ही हात जोडून घेऊयात. जसं आपण एक हात जोडून घेतलेला तसंच आपण दुसरा हात सुद्धा जोडून घेऊयात. दाब शिलाई देताना आपल्याला तो भाग सरळ करून त्यावरून शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई पक्की बसेल. हे पहा, आपण दोन्ही हात जोडून घेतलेले आहेत. आता त्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून दोन्ही हात फिट बसतील. आपलं जेवढं हाताचं माप आहे तेवढ्यावर मार्किंग करून पूर्ण खालपर्यंत आपण मार्किंग करून तेवढी पूर्ण शिलाई मारून घेऊयात. आता आपण हात आणि पूर्ण घेर संपूर्ण जोडून घेणार आहोत. आता आपण मॅक्सीच्या किनाऱ्याची अगोदर अर्धा इंच आणि नंतर 1 इंच असं करून फोल्ड करून शिलाई मारून घेऊयात.
आतापर्यंत आपण उलट्या बाजूने शिलाई मारलेली होती. आता आपण सरळ बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई अजून मजबूत होईल. संपूर्ण मॅक्सीला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, आपण सर्व एकत्र जोडून सर्व मॅक्सीची शिलाई मारून घेतलेली आहे. आपली मॅक्सी आता रेडी आहे.